परिस्थितीमध्ये मी आमदार खासदार बसतोय. काही जण सांगता ही दोस्ती तोटायची नाही, काही जण सांगता थांबायचं नाही. काय म्हणून मी 50वा प्रयोग पारल्यात आणि राजदादा मी समोर परफॉर्म करतोय आणि आमच्या मोहन काकांच्या नाटकाचं मी आणि चिन्मयने सुरुवात केली चंद्रलेखेतलं आणि आज त्यांचा आशीर्वाद म्हणून आज प्रेक्षकात शर्मिला बसली आहे. तर आम्हाला दोघांसाठी ते नक्कीच आशीर्वाद देत आहेत. आवाज ऐकू येतो की इतके दिवस अभिनेत्री म्हणून खूप मजा केली, आता हो निर्माती कळेल तुला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राजदादाबद्दल मी काय बोलू की कलावंत आणि कलावंतांवरचं प्रेम हे त्याच्या पद्धतीने कमी करतात. इतका अपडेटेड आहे राजदादा की त्याला माहित असतं काय चाललेलं आहे, कोणाचं काय चाललेलं आहे. तर त्यामुळे त्यांनी नाटकाला येणं हे खरंच हे म्हणजे हा दुग्ध शर्करा योग आहे की राजदादांनी शर्मिला आज इथं समोर बसली. ही निरांजनाची जोडी
आणि तुमची दोस्ती अशीच राहावी म्हणून निराशांच्या दोन्हीनीच पूर्ण होईल. काही सुमित आणि चिन्मयी यांच्याबद्दल मी भरभरून बोलणार पण आहे, लिहिणार पण आहे, पण इथे नाही. ते तुम्हाला उद्या परवा कळेल. मला खास करून इथे सर्वांचे अप्रतिम काम सर्वांनी केलं. या दोघांबद्दल तर काही बोलायलाच नको. म्हणजे मी शोभितलं मगाशी आतमध्ये म्हटलं स्क्रीन भरून टाकतोस अख्खा. आणि शेवटी चिन्मयीने जे काही केलं, मला पहिला प्रश्न पडला की सगळे लाफ्टर, सगळ्या टाळ्या ह्याला पडतायत, हिला काय आहे की नाही. सगळं शेवटी येऊन ते नेहमीप्रमाणे खाऊन टाकायचं. परंतु मी लेखक कुठे गेले, अप्रतिम लिहिलं नाटक आहे. त्यांचा मध्यंतरी चित्रपट पण आला, नाय बहुदत्त मला जास्त आवडतो. आता थांबायचं नाही असा चित्रपट पण आला त्यांचा. आणि आता हे दोस्ती तुटायची नाही पण आलं. सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये मी आमदार खासदार बघतोय. काही जण अजून आपल्या पक्षाची प्रामाणिक आहेत, काही नाही. काही जण सांगतायत दोस्ती तुटायची नाही, काही जण सांगतात थांबायचं नाही. तुमचे लेखक म्हणून मी फार अप्रतिम लिहिलेलं आहे आणि सर्वांचं अभिनंदन. आणि हा मोठे तुमच्या सर्वांचं तसे आहे.